तर मित्रांनो, तुमच्या सर्वांचं माझा यूट्यूब चॅनल रामदास विज्युअल डायरीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि आज संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये आज आम्ही लवकर घरी आलोय कामावरून. पण शीला पण आज लवकर आले कामात दोघं. आणि संध्याकाळची वेळ आहे. संध्याकाळच्या वेळेमध्ये आता आहे ना, आज मनात आलं की काहीतरी आज स्पेशल खाण्याच्या गोष्टी आज बनवणार आहोत, असं माझ्या आईला पण सांगितलेलं. तर त्याच्यामध्ये आज आपली मूग भजी बोलतायत आणि नूडल्स पण बनवायचं चाललेलं आहे. तर बघूया आता आपली आई कशी आता किचन मध्ये आता तयारी करते मूग भजी बनवण्याची. ते आपण सुरुवातीलाच पासून बघूया आता. तर आई, आज आपल्या व्ह्युअर्स साठी तू काय बनवून दाखवणार आहे ते सांग मला आता. आज स्पेशल शीला आणि रामदास लवकर आले. रामदास म्हणला काय जेवणच बनवू नको, आज आहे त्याने असंच काहीतरी बनवूया हलकं फुलकं आणि आपण खाऊया. आणि साचीच्या आवडीचे ना भजी बनवायची भाजी ते कोणती भाजी बनवणार आहे? मुगाच्या डाळीची भजी. मुगाच्या डाळीची भाजी. ओके. मग त्याच्यासाठी आता काय काय साहित्य लागणार आहे? ही मुगाची डाळ आहे ना भिजवली 2 तास. पुन्हा मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर, जिरं, हळद, हिंग आणि ओवा हे आणि नमक सगळं ही पिसून घ्यायचं आणि एकसारखं फेटत राहायचं. म्हणजे फेटत म्हणजे कसं आपण पिठलेला किंवा हे झालं ना भजी आपण करतो वड्याचं पीठ फेटतो तसं फेटायचं आणि नंतर तेलामध्ये सोडायचं. ठीक आहे, चालेल. आता आपण ते बघूया कसं आहे त्या पद्धतीने कृती ते बघून घेऊया. ठीक आहे. जाड जाड भरडायचं, उघड उघड भरडायचं. मिरची, लसूण आणि आलं आणि जिरं हे आता म्हणजे एकदम बारीक करायचं, ओबड धोबड. ओबड धोबड म्हणजे थोडंसं मिक्स मध्ये करायचं. जाड म्हणजे एकदम बारीक करायचं नाही, म्हणजे दाताला लागलं पाहिजे आपल्या, मग खाताना छान वाटत. ओके, चालेल. मिरची, लसूण, अद्रक आणि जाडमध्ये ना भरडून पिसून घेतलेलं. असं दुसरा पण गाणं आता असं आपण करायचं, पिसून घ्यायचं. आणि नंतर करतोय आपण आता हे मुगाचं ते मुगाच्या भजीचं पिसलं ना, आता त्यामध्ये कांदा, कोथिंबीर, ओवा, जरा हळद, मीठ टाकायचं आणि फेटायचं आणि 5 मिनिटं नंतर भजी करायला द्यायची. भजी करून जायची. ओके, चालेल. आता काय टाकणार आहे आपण? ओवा टाकणार. ओवा. आता हे ओवाला आपण स्मॅश करतोय आता 2 हातामध्ये. ओके. चवीनुसार आपल्याला तो ओवा म्हणजे मस्त आपली कांदा. ओके, कांदा पण टाकायचा त्याच्यामध्ये आणि हिंग आणि थोडस हिंग. थोडी हळद आणि हे आता त्याच्यामध्ये मीठ टाकलं चवीनुसार. आणि त्यात खायचा सोडा नाही, इनो नाही, बिगर सोड्याचं बनवायचं. ओवा टाकून झाला, त्याच्यानंतर कांदा टाकून झाला, हळद टाकून झाली, नावानुसार आता तांदळाचं चवीनुसार आता मीठ टाकून आता तांदळाचं पीठ टाकलं. ओके, म्हणजे खुसखुशीत होण्यासाठी तांदळाचं थोडंसं पीठ टाकायचं त्याच्यात. आणि कोथिंबीर. आता हे कोथिंबीर, भरपूर कोथिंबीर टाकली म्हणून त्याच्यामध्ये ते मिक्स केली. वा, छान. आडवं तिडवं नाही, एकसारखंच हळद करायचं, मग पिठाने हलकं होतं. आता ते सगळं मिश्रण जो झालं होतं ते आपण आता तेलामध्ये तळून काढतोय. आता हा पहिला घाणा आहे, म्हणजे पहिला लॉट आता बोलू शकतात त्याला. ते आता कसं आता झालंय ते आपण बघूया. मस्त गरम गरम आता झालंय.
आम्ही जेवतात. गरमागरम आपली मूग भजी आता झालेली आहे. सॉस पण आणलेला आहे त्याच्यासोबत चवीला. आणि सॅम्पल टेस्टसाठी आता इथे बसली आहेत आपल्याला शिला. ठीक आहे, सांग का कशी झाली आता आईने बनवलेली मूग भजी. गरम आहे. गरम आहे का? कसं आहे? मस्त झाले, छान. या खायला सर्वांनी. मस्त झाली एकदम छान. भजी कशी झाली आता? मस्त. म्हणजे स्वादिष्ट झाली एक नंबरची. तर आता आपलं व्हेज हक्का नूडल्स आता बनवायला घेणार आहोत. आता आईने ना ते सगळं आता कापायला घेतलेलं आहे. मग आता गाजर कापते आणि कांदा, लसूण, कोबीचं पण कापून झालं आहे. सॉरी, फ्लावर बोलणार होते. आता गॅसवरती गरम पाणी ठेवलेलं आहे करण्यासाठी, गरम करायला. आता आपल्याला हक्का नूडल्स हे आपल्याला त्याच्यामध्ये ना शिजवून घ्यायचे आहेत, बरोबर. आता त्याच्यामध्ये काही थोडंसं तेल टाकलं मला वाटतं आहे. हो बरोबर, तेल टाकलं. आता हे हक्का नूडल्स आता थोडेसे ना ब्रेक केलेत. ब्रेक म्हणजे तोडले आहेत आता. म्हणजे टोपामध्ये ना गरम पाण्यामध्ये ते टाकायला खूप सोपे होऊन जाते. आता गरम पाण्यामध्ये आता ते हक्का नूडल्स आता आपण शिजवण्यासाठी टाकतोय. ओके. आता हक्का नूडल्स बनवायचं, त्याचा मसाला बनवायचा. लसूण आता हक्का टाकायचं. नूडल्ससाठी आता आपल्याला त्या सगळ्या भाजी आता आपण रेडी ठेवलेल्या आहेत, बरोबर. मग काय काय भाजी आहेत आता त्याच्यात? आता लसूण टाकला. लसूण टाकला. ओके. लसूणच्या मागोमाग आता कांदा टाकणार आहे ना तू? हळू. तो कांदा गेला. आता मस्त त्याला हलवायचं ह्याच्यामध्ये आता तेलामध्ये. मीठ. आता काय म्हणते? त्याला शेजवान चटणी म्हणतात. शेजवान चटणी. तो सोया सॉस टाक. जास्त टाकते ना, जास्त टाकायचं असतं. आणि मसाला. आता त्यात त्या हक्का नूडल्स टाकतो आपण. मस्त. आज आपला मस्त आहे ना संध्याकाळचं जेवण आहे ना चायनीज नाही होणार आहे. हा आता गरमागरम व्हेज हक्का नूडल्स आईने बनवलेला आहे. आणि हा आपला हक्का नूडल्स आता टेस्ट करण्यासाठी इथे आता समोर आहे साची. साची आता आपल्याला आहे ना टेस्ट करून सांगणार आहे कसा बनवला आहे ते. साची खाऊन आणि सांग कसा बनलाय तो.
चांगला बनवलाय. स्पायसी बनवलाय. ओके, मस्त बनवलाय. म्हणजे आईला आहे ना चायनीजचं आहे ना दुकान टाकायला सांगायला पाहिजे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला हा आजचा फूड व्लॉग होता. त्याच्यामध्ये आईने आज मेनू जो होता की मूग भजी आणि व्हेज हक्का नूडल्स बनवलेले. तर आजचा आमचा खाऊन पिऊन मस्त झालेला आहे. स्पायसी होता खरं म्हटलं. मूग नाही, व्हेज हक्का नूडल्स. तर आता तो बघून तुम्ही बघितला असेल आपला हा फूड व्लॉग. तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा आवडल्या तर तुम्ही कमेंट्सवरती लिहून पाठवा. आणि अशा प्रकारे आपला हा व्लॉग इथे संपतोय. तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.